नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे स्वर संधीतला पहिला प्रकार जो काय तो आपल्याला बघायचा आहे। स्वर संधी म्हणजे काय असतं तर स्वर संधीचं सूत्र आहे स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी। म्हणजेच काय, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण स्वर असला पाहिजे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण सुद्धा स्वर असला पाहिजे। मग दोन्ही एकत्र आले की त्याच्यापासून स्वरच निर्माण होत असतो, त्याला म्हटलं असतं स्वर संधी। काय म्हटलं असतं? स्वर संधी। आता स्वर संधीतले उपप्रकारांपैकी आज आपल्याला पहिला प्रकार जो काय तो पहिला उपप्रकार आपल्याला बघायचा आहे। मग याचं नाव काय, तर याचं नाव आहे दीर्घत्व संधी किंवा याला म्हटलं असतं दीर्घादेश संधी। याला अजून दोन नावाने ओळखलं असतं। मग कोणकोणत्या नावाने, तर याला सजातीय संधी या नावाने ओळखलं असतं, दीर्घादेश संधी या नावाने ओळखलं असतं किंवा याला दीर्घत्व संधी या नावाने सुद्धा ओळखलं असतं। मग या संधीमध्ये आपल्याला काय बघायचंय तर मित्रांनो, जर आपण स्वरांचे प्रकार जर बघितले तर स्वरांच्या प्रकारामध्ये आपण बघितले दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर। कोणकोणते स्वर असतात तर दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर। या दीर्घ स्वरांपैकी जर आपण या ठिकाणी बघितलं तर या संधीचं नाव काय, दीर्घ संधी आहे। मग ही दीर्घ संधी म्हणजे कोणती, तर दीर्घ संधी जर आपण बघितलं तर आ हा दीर्घ स्वर आहे, ई हा दीर्घ स्वर आहे आणि हा जो काही उ आहे तो सुद्धा दीर्घ स्वर आहे। या तिन्ही स्वरांच्या भोवती जी संधी फिरते त्याला दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी असं म्हटलं असतं। आता या संधीचं आपण बघितलं तर याच्यामध्ये सजातीय स्वर आपल्याला माहिती आहे। मग सजातीय स्वरांची संख्या किती आहे, तर सजातीय स्वरांच्या 3 जोड्या पडत असतात। मग कोणकोणत्या 3 जोड्या आहेत, तर अ आ ही एक जोडी आहे, त्याच्यानंतर ई ई। आता यांना वाचन करत असताना आपण कसं करत असतो, याला म्हटलं असतं ऱ्हस्व ई, याला म्हटलं असतं दीर्घ ई। आता इथं जर आपण बघितलं तर हा ऱ्हस्व उ आणि हा दीर्घ उ, म्हणजे इकडचे जे काय बघितले तर इकडचे सगळे तिन्ही स्वर जे काय हे दीर्घ स्वर आहे। या स्वरांचा वापर जो काय तो आपल्याला दीर्घत्व संधीमध्ये करायचा असतो, म्हणून याचं नाव दीर्घत्व संधी लक्षात ठेवायचं।